होती एका सुभेदाराची सून. अति कधी होती एका सुभेदाराची सून. अति कधी होती एका सुभेदाराची सून. काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन. एकाचा किस्सा आहे असं म्हणतात की मोहिमेदरम्यान एका सुभेदाराच्या सुनेला महाराजांपुढे उभं केलं आणि महाराज पाहतात ती सुंदर बाई घाबरत आहे, थरथरत आहे आणि त्या घाबरणाऱ्या थरथरणाऱ्या धम्मसेवा न्यू सम्राट मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान दादा आंबोरे यांच्याकडून 100 रुपये. अद्वित राहुल आंबोरे यांच्याकडून 100 रुपये. राहुल भाऊ कळम यांच्याकडून 100 रुपये. धन्यवाद. आणि महाराज पाहतात की ती सुंदर तरुणी थरथरत आहे, घाबरत आहे आणि म्हणून त्या थरथरणाऱ्या घाबरणाऱ्या त्या तरुणीला शिवाजी महाराज म्हणतात की अशीच आमची आई जर सुंदर असती तर आम्ही आणखी सुंदर झालो असतो. आणि त्या याचा अर्थ असा नाही की जिजामाता सुंदर नव्हत्या, परंतु एका स्त्रीचा आदर कसा करावा हे शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. म्हणून काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन. काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन. त्या थरथरणाऱ्या घाबरणाऱ्या स्त्रीला शिवाजी महाराज म्हणतात नको घाबरू, नको घाबरू, नको थरथरू. दीपक केकन पैलवान यांच्याकडून पुन्हा एकदा 50 रुपये मिळाले. धन्यवाद. आणि त्यांचं पण म्हणणं आहे की शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे, आपण माय मावल्यांची इज्जत केली पाहिजे. आणि म्हणून नको घाबरू, नको थरथरू. त्या तरुणीला शिवाजी महाराज म्हणतात नको घाबरू, नको थरथरू. तू माय माझी, मी तुझं लेकरू. तू माय माझी, मी तुझं लेकरू. असे शिवाजी महाराज, अशी शिवाजी महाराजांची नीतिमत्ता. आणि म्हणून काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आणि म्हणून अहो आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. शिवाजी महाराज जे जे मोहिमा होत होत्या छोट्या मोठ्या, तर त्याच्या दरम्यान शिवाजी महाराज त्यांच्या सैनिकांना सांगतात, काय सांगतात?
की या मोहिमेदरम्यान मस्जिदला धक्का लावू नका, म्हणजे कोणती इजा पोहोचू नका. त्याचबरोबर कुराणची एखादी प्रत जरी सापडली तर ती कुराणची प्रत त्या मुस्लिम बांधवांना सन्मानानं सुपूर्द करा, असे शिवाजी महाराज सांगत होते. परंतु आजकाल या गोष्टीचा लोकांना विसर पडलेला आहे. स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठी, गाजण्यासाठी जे काही राजकारणी लोक आहेत, पॉलिटिकल लीडर आहेत, ते शिवाजी महाराजांना वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतात. परंतु शिवाजी महाराजांचं तसं काही बनलं नव्हतं. तर शिवाजी महाराज काय करत होते बा, मस्जिद मंदिर तोडण्याचं काम नाही केलं, तर बांधत होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर. बांधत होता मंदिर येथे आणि तिथे मंदिर. बांधत होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर. बांधत होता आणि तिथे बांधत होता मंदिर येथे, बांधत होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर. बांधत होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर. फोडण्याचं काम नाही केलं, समतेचं काम केलं. सगळ्या मावळ्यांना, सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन, सगळ्या स्वराज्यातल्या लोकांना सोबत घेऊन गुन्हा गोविंदानं नांदणार स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं. म्हणून बांधत होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर. म्हणून त्या शिवबाच्या चरणी झुकते माझं शिर. असाच माझा शिवबा होता, असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान. असाच माझा शिवाजी महाराजांना माणुसकीची खान म्हटलेलं आहे वामनदादांनी. हिऱ्या मोत्याची खान संपू शकते, सोन्याची खान संपू शकते, कोळशाची खान संपू शकते, परंतु माणुसकीची खान ही कधी न संपणारी खान आहे. आणि माणुसकीची खान म्हणजे शिवाजी महाराज, असं वामनदादा म्हणतात. म्हणून बांधत होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर. म्हणून त्या शिवबाच्या चरणी झुकते माझं शिर. माझा शिवबा होता माणुसकीची खान, असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान. मग आनंदात नांदत होते हिंदू मुसलमान.
संदेश वामनदादा देतात गीतामधून. काय म्हणतात? वामन वाणी वामन वाणी वामन वाणी शिवरायाला करतो मी वंदन. वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन. मला नावडे जाती आणि धर्माचे ते बंधन. वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन. मला नावडे जाती आणि धर्माचे ते बंधन. अशा नराच्या पुतळ्या पुढे झुकते माझी मान. अशा नराच्या पुतळ्या पुढे झुकते माझी मान. अहो शानराच्या पुतळ्या पुढे झुकते माझी मान. आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान.